त्याला एक करून द्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजचं लेक्चर खरंच खूप महत्त्वाचं आहे. मनापासून सांगतोय. इथून मागे तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला, त्या आपल्या YouTube चॅनलला कमी वेळामध्ये तुम्ही 14,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे आपले. इतक्या कमी वेळामध्ये खरंच मी तुमचे मनापासून आभार मानतो. आणि आता इथून पुढे तुम्हाला समजणार आहे समाधान सरांची क्वालिटी. बरोबर ना? इथून मागे तुम्ही विश्वास ठेवला, मी तुम्हाला कंटेंटवर सांगितलं होतं अभ्यास करायला. बरोबर आहे. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी माझं ऐकलं, सिलेबस कव्हर करत आले. आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे, मेरिटमध्ये घेऊन जाणार आहे. मेरिटमध्ये म्हणजे काय? तर तुम्ही जे काही पोलीस भरतीचा जो काही हा आलेख आहे ना बाळांनो, ह्या जागा समजा इथं ही मेरिट लागताना या मेरिटमध्ये घेऊन जायचं काम आहे समाधान बोरचे. ही क्वालिटी मी तुम्हाला आज देणार आहे. याचं महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघावा लागेल आणि तुम्हाला ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्की सांगेल. सगळ्यात पहिला मुद्दा, पोलीस भरतीला PYQचं काय महत्त्व असतं? बघा, लक्ष द्या. पोलीस भरतीला याच्यामध्ये PYQचं काय महत्त्व असतं रे बाळांनो? तर बघा, PYQ म्हणजे नक्की काय? पोलीस भरतीला एवढं PYQ किंवा जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतात म्हणजे काय? तर आपल्या पोलीस भरतीला तुमच्या माहितीसाठी सांगतो, 100 पैकी बघा 100 पैकी 70 ते 80 प्रश्न 70 ते 80 प्रश्न ॲज इट इज जशाच तसे येत असतात. ॲज इट इज. तुमचा कोणी भाऊ असेल, तुमची कोणी बहीण असेल, तुमचा कोणी मित्र असेल, तुमची कोणी मैत्रीण असेल, त्यांना एकदा विचारा जे पोलीस झालेले, की पोलीस भरतीला PYQचं काय महत्व आहे? आणि सर म्हणले की 70 ते 80 प्रश्न येता की नाही खरं? खरंच येतात बाळांनो. 100%. त्यासाठी तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिका करायच्या आहे आणि त्याची सिरीज मी सुरू करणार आहे. त्याचीच. खूप गरजेचं आहे. हे बघा, 2 मित्र आहे. तुम्हाला एक सांगतो मी. उदाहरण लक्षात ठेवायचं. हे बघा, 2 मित्र आहे. एक आणि हा दुसरा मित्र. बरोबर? हा 12 तास अभ्यास करतो. 12 तास. हा 8 तास अभ्यास करतोय. उदाहरणार्थ. बरोबर ना? हा फक्त सिलेबस करतोय. हा काय करतोय? 12 महिने सिलेबस करतोय. 12 महिने म्हणजे उदाहरणार्थ पोलीस भरती जी 2-3 महिन्यावर येऊन टेपली, तरी पण हा अजून काय करतोय? सिलेबसच करतोय. दुसरा मित्र काय करतोय? बघा, सिलेबस करतोय. ओके. सिलेबस तर करतोच आहे, प्लस PYQ करतोय. PYQ म्हणजे काय? मागील झालेले प्रश्न करतोय. बरोबर ना? आता हे दोन्ही पण करतोय. यशस्वी कोण होणार? हा नाही होणार. अजिबात नाही. 100% सांगतो, नाही होणार. यशस्वी पोलीस कोण होणार? हा होणार. शक्य आहे. बरोबर ना? म्हणजे काय माहितीये का? इकडचा मित्र जो आहे ना, हा सिलेबस तर करतोच आहे, परंतु याच्यासोबतच तो PYQ पण करतोय. हे फार गरजेचं आहे. हे ज्याला समजलं ना, तो पोलीस होतो. आता तुम्ही म्हणणार का सर सिलेबस तर कव्हर नाहीये. मी आहे ना. मी असा प्रश्न घेईल का त्या प्रश्नाच्या रिलेटेड लगेच तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन देईल. म्हणजे तुम्हाला सिलेबस करता तुमचं PYQ लगेच तुम्हाला समजणार आहे. हे कशाचं उदाहरण, फक्त तेवढं लक्षात ठेवत चालायचं तुम्हाला. पाठांतर करायचं किंवा लक्षात ठेवत जायचं. एवढंच करायचं, याच्यापेक्षा काहीच नाही करायचं. हे तुम्हाला नोकरी मिळवण्याचा हा तुमचा सुवर्ण मार्ग याला मानला जातो. सुवर्ण. आणि हे कोणी सांगणार नाही, जे मी सांगतोय. मुलं फक्त म्हणते सिलेबस करत राहा. मी स्वतः सांगतो तुम्हाला, सिलेबस करा, पण त्याला एक मर्यादा आहे. आता सिलेबस कव्हर करायची वेळ जवळपास आता आहे. ठीक आहे, असं नाहीये. महत्त्वाचं करा, पण त्याला जोड. जर तुम्ही हे PYQचे प्रश्न करत नसाल, तर तुम्ही चुकीच्या मार्गाला आहे बाळांनो. 100% चुकीच्या मार्गाला आहे. हे मी तुमचे करून देणार आहे. आलं लक्षामध्ये? आता माझं याच्यावर भर आहे. याला आपण ब्रह्मास्त्र म्हणू शकतो, जे ऐन टायमाला वापरायचं आपल्याला. आणि हे तुम्हाला नोकरी लावणार म्हणजे लावणार. बघा, ओके. सांगितल्याप्रमाणे आता हे महत्त्व. त्यानंतर बघा बाळांनो, आपण आज काही डेमोला PYQ पण बघणार आहे. कसे सोडवायचे हे पण सांगणार आहे मी तुम्हाला. त्याच्यामुळे काळजी करू नका. PYQ का करावे? कारण याचं सारखं रिपिटेशन म्हणजे वारंवार विचारले जातात. सगळ्यात पहिला मुद्दा काय आहे? वारंवार विचारले जातात. तेच जातं रे. समास तोच येतो. तोच समास येतो, तोच प्रयोग येतो, तेच अलंकार, तेच संधीचे उदाहरणं येतात मराठीमध्ये. बदल होत नाही. नवीन आणायचं म्हणजे त्याचा संदर्भ द्यावा लागतो. जर एखाद्या विद्यार्थ्याने ऑब्जेक्शन घेतलं, एखाद्या विद्यार्थ्याने की हे याचा संदर्भ द्या, तर त्यांना द्यावा लागतो आयोगाला. मग त्याच्यामुळे ते जास्त ह्या भानगडीत पडत नाही बाळांनो. मी तुम्हाला खरंच मनापासून सांगतोय. ते काय करतात? ॲज इट इज उचलणार, इकडं कॉपी पेस्ट मारून देणार. मग हे आपल्याला समजलं पाहिजे. असं मराठीचं आहे. हे तुम्हाला सर बुद्धिमत्तेचं पण सांगणार आहे, सांगळे सर गणिताचं पण सांगणार आहे. मी तुम्हाला जीकेचं पण सांगणार आहे. आज मी तुम्हाला PYQ तुमचे मराठीचे घेऊन आलेलो आहे आणि त्याचा कसा अभ्यास करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण आपल्या लक्षदीप अकॅडमीच्या जे ॲप आहे
प्ले स्टोअरला, ज्यांना माहीत नाहीये, जे नवीन आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी त्यांना ॲपची लिंक देतो. त्या ॲपमध्ये पोलीस भरतीच्या फोल्डरमध्ये ही PYQची बॅच ह्या आपल्या 5-6 दिवसामध्ये आपण लॉन्च करतोय बाळांनो. PYQची बॅच म्हणजे लॉन्च म्हणजे ज्यांनी पूर्ण पोलीस भरतीची बॅच घेतली त्यांना एकही रुपया न देता, आम्ही असं या बॅचमध्ये काही तसं सांगितलेलं नव्हतं, पण तरी पण आम्ही आता त्याच्यामध्ये ऍड करून देणार आहे PYQ. का तर महाराष्ट्रातली प्रत्येक गरीब घराण्यातला, गोरगरीब घराण्यातला, ज्याची परिस्थिती नाही मोठी अकॅडमी लावायची, 5,000, 10,000, 20,000, 30,000 भरण्याची, तो विद्यार्थी पोलीस झाला पाहिजे. पैसा वाचून त्याचं शिक्षण राहता कामा नाहीये, म्हणून आम्ही त्याचा डिसिजन घेतलेला आहे. आणि तुम्हाला करायचं, ज्यांनी आमच्या बॅचेस घेतलेल्या इतर त्या विद्यार्थ्यांना आम्ही डिस्काउंट देणार आहे आणि त्यांना डिस्काउंट देऊन त्यांना मोठ्या बॅचमध्ये ऍड करून त्यांना पण हे PYQ देणार आहे. आता बाहेर टाकणं शक्य नाहीये, एक एवढा वेळच नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला काही 100-200 तुम्हाला थोडाफार खर्च येणार आहे, त्याचा डिस्काउंट देऊ आम्ही तुम्हाला. आणि तुम्ही काय करायचंय तर मोठी बॅच घ्यायची, डिस्काउंट तुम्हाला 100 रुपये जसा बॅच घेतली त्यानुसार आम्ही करणार आहे, म्हणून सांगतोय. आणि एकदा ही बॅच घेतली की मी त्याची फी सुद्धा वाढवणार आहे, कारण कमी मुलं पण क्वालिटी एवढंच घडवायचं आपल्याला, हाच उद्देश आपला. लक्षामध्ये त्यासाठी PYQ करावे तरच तुम्हाला समजणार आहे परीक्षेचं स्वरूप. बघा आता पहिला प्रश्न काय सांगतो बघा. हा हे बघा, खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाहीये. काय म्हटलं, खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही, हा प्रश्न आहे ना, बरोबर ना. आता याचं उत्तर काय रे, मराठी, तमिळ, बंगाली, गुजराती. ऑप्शन मराठी, तमिळ, गुजराती आणि बंगाली असे. याचं उत्तर काय माहिती का, गुजराती हे त्याचं योग्य उत्तर आहे बाळांनो. कारण बाकीच्यांना जे आहे ना, यांना आहे ना तुम्हाला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. ओके, अभिजात भाषेचा दर्जा दिलाय म्हणजे पर्याय क्रमांक तुमचं काय असणार आहे, तर हे तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, 4 असणार आहे. मग आता इथं काय म्हटलं होतं, अभिजात भाषा म्हणले, बरोबर ना, अभिजात भाषा म्हणलंय की नाही. मग आता अभिजात भाषेबद्दल आणखीन माहिती जाणून घ्या, मी अशा पद्धतीने शिकवणार आहे. म्हणजे आता हे तर झालाच हा एक प्रश्न, पण याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला एखादा अभिजात भाषेवर जर काही प्रश्न आला तर पेपरला जातच नसतो, जाणारच नाही, ही माझी गॅरंटी. क्वालिटी सांगतो तुम्हाला कसा, हे बघ लक्ष दे. अभिजात भाषा म्हणजे काय, आता अभिजात भाषेबद्दल घे जाणून. भारत सरकारने आतापर्यंत 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलाय. किती भाषेच्या, 11 भाषांना दिलेल्या, 11 भाषांना. हे झालं क्लिअर. ओके, ही कन्सेप्ट झाली. त्यानंतर बघ, 5 भाषांना म्हणजे पहिले 6 भाषा होत्या, आता 2024 ला 5 नवीन भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलाय, म्हणजे 6 + 5 = 11. 5 ऑक्टोबर 2024 मध्ये दिलाय हा, समजलं. त्यानंतर बघ, कोणत्या रे भाषा, म्हणजे या 5 भाषा कोणत्या आहे, तर मराठी आहे, पाली आहे, प्राकृत, आसामी आणि बंगाली. याची मी ट्रिक मागे सांगितली होती, नवीन असाल तर जाणून घ्या. हे बघा, आसामी इथं लक्षात ठेवायचं, आसामी, त्याच्यानंतर बंगाली, सॉरी आसामी, त्याच्यानंतर इथं म्हणायचं पाली, याला म्हणायचं आप्पा म्हणायचं. आप्पा नाव तयार नाही होतं, आप्पा तयार होतं पण आप्पा म्हणायचं. आपण ना कोणकोणत्या भाषा आहेत बघ बाळा, मराठी, त्याच्यानंतर प्राकृत, त्यानंतर बंगाली, या भाषा येतात. आपण ना कोणत्या भाषा येतात बाळांनो, तर बघ, आसामी येते, त्याच्यानंतर कोणती येते, पाली येते, त्यानंतर कोणती येते, मराठी, प्राकृत आणि बंगाली. हे सगळ्या भाषा झाल्या. या 5 भाषांना नवीन दर्जा दिलेला आहे, म्हणजे 6 + 5 = 11. झाली कन्सेप्ट क्लिअर, म्हणजे आता टेन्शन राहणार नाही. आणखीन ऐका आता, मग 6 कोणकोणत्या आहे सांगा की सर. हे बघ, तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि उडिया झाल्या. बघ, या तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि उडिया, या 6 भाषांना काय तर अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. आता प्रथम अभिजात भाषेचा दर्जा हा कोणत्या भाषेला दिला होता रे, प्रथम म्हणजे सगळ्यात पहिली कोणती भाषा आहे जिला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे, तर तमिळ आहे. तमिळ कोणती बाळा, तमिळ 2004 ला दिलेला आहे. ओके, आणि अभिजात मराठी भाषा दिन हा IMP प्रश्न पेपरला विचारला होता 3 ऑक्टोबरला. 3 ऑक्टोबरला एवढं जर केलं ना, एवढं अभिजात भाषेवर तुमचा मार्क जात नाही, जातच नाही अभिजात. फक्त या 11 पाठ करून ठेवायच्या आणि जेवढं सांगितलंय तेवढं करायचं बस. अभिजात भाषेचा दर्जा कोण देतं, केंद्र सरकार देतं. जी जुन्या म्हणजे पुरातन काळामध्ये होती आणि तिचं अस्तित्व अजून पण टिकलेलं आहे, त्या भाषेला म्हणायचं अभिजात. ओके, चलो पुढे लक्ष द्या. आता पुढचा प्रश्न बघा, असे सगळ्यांचा घेतलेले हा, क्वालिटी लास्ट पर्यंत बघायचं. कवी अधिक ईश्वर हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे. कवी अधिक ईश्वर हे सगळे पेपरला विचारले गेलेले प्रश्न आहे.
आता स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी यापैकी नाही. मागच्याच लेक्चरला सांगितलं होतं. स्वर संधी म्हणजे काय राहतं? स्वर प्लस स्वर. व्यंजन म्हणजे काय राहतं? व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन. विसर्ग म्हणजे काय राहतो? विसर्ग राहतो हा, आणि नियम राहतो विसर्गाचे. ओके. आणि यापैकी नाही, कारण संधीचे 3 प्रकार आहे: स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. आता बघ इथं कवी अधिक ईश्वर म्हणलेलं आहे. कवी अधिक ईश्वर. पहिल्या शब्दाच्या शेवटचं अक्षर बघायचं संधी सोडवताना. हे बघ, हे पहिल्या शब्दातलं शेवटचं अक्षर, दुसऱ्या शब्दातलं मात्र पहिलं अक्षर बघायचं. बघ, हे पहिलं अक्षर. आता इथं हा व आहे ना, व ला कोणती विलांटी? पहिली विलांटी. जेव्हा पहिली विलांटी दिली जाते बाळांनो, त्याला रस्वई म्हणायचं. आणि जेव्हा दुसरी विलांटी असते त्याला काय म्हणायचं? दीर्घई म्हणायचं. मग इथं बघ, हा दीर्घई आहे. मग इथं काय आलेला? हा स्वर अधिक स्वर बरोबर काय झाली बाळांनो? स्वर संधी. स्वर अधिक स्वर बरोबर काय झाली? तर स्वर संधी झाली. आणि आणखीन एक पुढे जाऊन सांगतो, जेव्हा आपण सजातीय संधी म्हणतो, सजातीय किंवा दीर्घत्व संधी म्हणतो, मग त्याच्यामध्ये नेहमी काही झालं तर मान नेहमी मोठ्याला द्यायचा, म्हणजे वेलांटीमध्ये बदल करायचा. आता कवी अधिक ईश्वर आहे ना, इथं पहिली विलांटी नाही, इथं काय करायचं? कवीश्वर असं लिहायचं. कवी अधिक ईश्वर बरोबर कवीश्वर. समजतंय का? हे बघ, अशा पद्धतीने. का असं केलं मी? इथं पहिली विलांटी इथं दुसरी का दिली? कारण सजातीय संधीचा किंवा दीर्घत्व संधीचा हा नियम मानला जातो. हे बघ, लक्ष दे. रस्व अधिक रस्व बरोबर दीर्घ, म्हणजे पहिल्या शब्दाच्या शेवटी पहिली विलांटी, दुसऱ्या शब्दाच्या पहिले दीर्घ जरी आली, रस्व जरी आली तरी पण मान काय राहील तुला? दीर्घला. त्यानंतर रस्व अधिक दीर्घ बरोबर दीर्घ, त्यानंतर दीर्घ अधिक रस्व बरोबर दीर्घ, आणि दीर्घ अधिक दीर्घ बरोबर काय असणार आहे? दीर्घ. म्हणजे काही केलं तरी वेलांटी कोणती द्यायची तुला? दुसरी वेलांटी द्यायची. दुसरी वेलांटी द्या. का बरं? कारण हे दीर्घत्व संधीचा नियम आहे हा. दीर्घत्व संधी त्याला म्हणायचं. हे बघ, जर नसाल समजलं काही टेन्शन घेऊ नको, टाईप करून आणलंय बघ. हा, ही बॅचचं सांगितलंय मी तुम्हाला. हा, पहिले समजून घे नियम, मग बॅचचं सांगतो. हे बघ, कवी अधिक ईश्वर बरोबर कवीश्वर. सजातीय दीर्घत्व स्वर संधीचं उदाहरण आहे. याला सजातीय स्वर संधी म्हणजे संधीत झालेल्या अक्षराला काना. हे बघ, काना दुसरी वेलांटी आणि दुसरा उकार द्यायचा. म्हणजे काही राहिलं, उकार म्हणजे काय? रस व अधिक रस व दुसरा उकार जातो त्याला. आता तुम्ही फक्त याच्यावर लक्ष द्या. जेव्हा तुम्हाला उकाराचं उदाहरण येईल मी तेव्हा उकार सांगेल तुम्हाला. इथं बघ, आता मही अधिक ईश बरोबर काय लिहिलंय? महिष लिहिलंय. वेलांटी कोणती दिली? दुसरी दिली. मुनी अधिक इच्छा बरोबर काय लिहिलं बाळांनो? मुनिच्छा. वेलांटी कोणती दिली? दुसरी. आणि गिरी अधिक ईश बरोबर गिरीश. असं का रे? हे बघ, रस्वई अधिक दीर्घई बरोबर काय झालं तुमचं? दीर्घच झाला, म्हणजे वेलांटी काय दिली? दुसरी. इथं मुनी अधिक इच्छा सेम आहे. हे बघ, रस्वई अधिक रस्वई बरोबर काय केलं? दीर्घई. काही झालं तरी तेच. म्हणजे आणखीन एक सांगतो. हे बघ, पहिली वेलांटी, वर्णमालाने खूप क्वालिटी शिकवली आणि याला म्हणायचं दीर्घई म्हणायचं. दुसरी वेलांटी. समजलं? एवढं बेसिक कोणी नाही सांगत, मी सांगतोय तुम्हाला. कसं? याला रस्वईच म्हणायचं आणि याला दीर्घईच म्हणायचं. कारण आहे त्याच्या मागे हे. ओके, कन्सेप्ट क्लिअर? आता समजून घे, बॅच बद्दल समजून घे. ही जी PYQ ची बॅच आहे ती तुम्ही ज्या ज्या माझ्या विद्यार्थ्यांनी 349 ला बॅच घेतली, अशा विद्यार्थ्यांना आता एकही रुपया द्यायचा नाही. 0 रुपये. त्यांना एक पण रुपया द्यायचा नाही. त्यांच्यासाठी असणारे मात्र जे नवीन विद्यार्थी ज्यांची पोलीस भरती स्टार्ट झाली त्या विद्यार्थ्यांचा फायदा काय होणार आहे? त्यांना काय भेटणार आहे बघा? सिलेबस. आता तुम्हाला जर संधी समजली नसेल तर तुम्ही लगेच सिलेबस मध्ये जाणार आणि स्वर संधी पूर्ण अभ्यास करणार. हे लेक्चर केल्याच्या नंतर माझ्या सिलेबस प्लस तुम्हाला हे PYQ ची जी बॅच आहे ही PYQ ची बॅच भेटणार आहे. आता हे झालं तुम्हाला 349 रुपयामध्ये. ओके, ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी मला कॉल करा. त्यानंतर त्यांनी माझी फक्त गणिताची बॅच घेतली, काहींनी फक्त बुद्धिमत्ता घेतली, काही विद्यार्थ्यांनी फक्त GK घेतली, काही विद्यार्थ्यांनी फक्त मराठी घेतली, बरोबर ना? अशा विद्यार्थ्यांना मी काय देईल? कुपन कोड देईल. कुपन कोड देईल. कुपन कोड दिला की त्यांनी ही बॅच मध्ये एंट्री करायची. तुम्हाला या बॅच मध्ये एंट्री केल्याच्या नंतर बेनिफिट काय होणार आहे? तुम्हाला मराठीचे 10 PYQ, गणिताचे पण लवकर सुरू करणार आहे, बुद्धिमत्ता पण करणार आहे, कारण आता याच्यावर जास्त वेटेज आहे. प्लस तुम्हाला आम्ही काय देणार आहे? तर 25 मार्काचा जर 25 प्रश्न जर घेतले
त्या 25 प्रश्नांची तुम्हाला काय भेटेल, पीडीएफ भेटेल. पीडीएफ म्हणजे आज अगोदर काय करायचा, तो पेपर सोडून बघायचा. बरोबर. आता हा 25 प्रश्नांची पीडीएफ दिली का तुम्हाला, ही पीडीएफ तुम्ही काय करायची बाळांनो, सोडून पाहिजे. सोडवल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं, किती मार्क पडले 25 पैकी तुम्हाला, बघा इथं लिहितो मी, हे बघा 25 पैकी तुम्हाला किती मार्क पडले, 20 प्रश्न ना. मग तुम्ही काय करायचे, तुम्हाला फक्त 5 प्रश्नांची गरज आहे, तुम्ही फक्त 5 प्रश्नांचे सोल्युशन बघा. काही विद्यार्थ्यांना 25 पैकी किती पडले, 15च पडले. त्यांनी 10 प्रश्न काय करायचे, 10 प्रश्नांचा व्हिडिओ पूर्ण बघितला तर अतिउत्तम, काही टेन्शन नाही. कारण काही काही जय माता दीपन करणारे असतात, त्याच्यामध्ये म्हणजे तुक्के लावणारे पण असतात, तर त्यानुसार तुम्हाला असा अभ्यास करायचा आहे. ओके. यासाठी ही बॅच तुम्हाला एंट्री करावं लागेल 349 ची. समजतंय का. आजच प्ले स्टोरला जा, लक्षदीप अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा. डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला प्ले स्टोरला सर्व माहिती भरायची, ऍप रजिस्ट्रेशन करायचं आणि संपूर्ण पोलीस भरतीची बॅच घ्यायची. काही डाऊट असेल तर याच्या मेसेज करा. 8329603029 ह्या नंबरवर तुम्ही मला फोन मेसेज करू शकता. पण एकही मार्क जाऊन न द्यायची गॅरंटी समाधान भोरचे असणार आहे. डायरेक्ट नावानिशी सांगतो तुम्हाला. देवाने मला खूप काही दिलेले आहे. या वाक्यातील देवाने या शब्दाचे कोणती विभक्ती प्रत्यय आलेला आहे, या वाक्यामध्ये कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आलाय बघा. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी. ओके. प्रथमाला प्रत्यय नाही, प्रथमाला प्रत्यय नाही. ऑप्शन कट करायला पण शिकवल रे, प्रत्यय नाही, ऑप्शन कट झाला, ऑप्शन कट झाला. द्वितीयाला प्रत्यय, चला ते प्रत्यय म्हणजे काय हे बघा, शेवटी आणि लागलाय ना, याला म्हणायचं प्रत्यय म्हणायचं. याला काय म्हणायचं, प्रत्यय. हे कोणाला समजत नाही, प्रत्यय म्हणजे सर काय शब्द वापरू राहिले, हा शेवटचा लागलाय का, त्याला प्रत्यय म्हणतात. चला ते, चला ना ते. ओके. चतुर्थीला सेम प्रत्यय असा प्रश्न विचारतात. मराठी व्याकरणाला अशा कोणत्या दोन विभक्त्या आहेत ज्यांना सला ते, सला ना ते सारखे प्रत्यय लागतात, तर हे दोन आहे. मग हे दोन विभक्त्या कशा ओळखायच्या, याचा कारकार्थ राहतो बाळांनो कर्म आणि याचा कारकार्थ राहतो संप्रदान. संप्रदान म्हणजे दान किंवा भेट राहते. झालं का. ज्याच्या विभक्त्या पाठे जागेवर उत्तर भेटलं, उत्तर काय बाळांनो, तृतीया. याचे प्रत्यय निशी, निशी, इही हे प्रत्यय राहतात. इथं अशा पद्धतीने करायचे तुम्हाला. ऑप्शन पण कट करायला शिकवणार. ओके. याचा कारकार्थ राहतो करण राहतो. काय राहतो बाळांनो, करण. आता हे पण शिकवणार आहे, कर्म, करण, हे दान किंवा भेट काय असते, एक एक सगळं. अरे तुमचं काहीच ठेवणार नाही, तुम्ही एवढे लेक्चर करा, माझे मार्कच जात नसतोय तुमचा देवाने. ओके. आता बघ याच्यामधला पर्याय क्रमांक काय, तर 3 याचं योग्य उत्तर आहे. विभक्ती प्रत्ययावरून ओळखायची तुम्हाला. काय म्हणले, देवाने म्हणजे ने हा तृतीया विभक्तीचा प्रत्यय आहे, म्हणून तृतीय विभक्ती आहे. तृतीय विभक्तीचे प्रत्यय ने, एशी. ए म्हणजे एक मात्रा, ए म्हणजे काय बाळांनो, एक मात्रा. त्याच्यानंतर नि, शी, इही, नि, शी, इही हे तुमचे तृतीय विभक्तीचे प्रत्यय. आणि त्याचा कारकार्थ विचारला तर काय सांगायचं, करण सांगायचा. कारकार्थ काय सांगायचं बाळांनो, करण म्हणजे काय, साधनाचा वापर करणे, साधनाचा वापर करणे हा त्याचा कारकार्थ आहे. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला करायची. लक्षात. चलो पुढे बघा. पुढचा प्रश्न एकदम क्वालिटी महत्वाचा प्रश्न आहे. पाखरे घरटी बांधतात. ऑप्शन कट करायला शिकवता, व्यवस्थित बघायचं, लास्ट पर्यंत बघायचं, सोडायचं नाही. याच्यामध्ये बघा आता कसे ऑप्शन कट करतो मी. पाखरे घरटी बांधतात, त्या विधानातील क्रियापदावरून तुम्हाला सांगितलंय का प्रयोग ओळखायचा आहे. काय ओळखायचा आहे, प्रयोग. आता बघ बरं काय काय, अकर्मक, कर्तरी, कर्मणी, भावे, सकर्मक. अकर्मकचा नियम माहितीये काय, हे बघ. कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया, कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया, सुरू झालेली क्रिया जर कर्त्यापाशीच थांबत असेल, कर्त्यापाशीच थांबत असेल तर तर त्याला अकर्मक म्हणतात. तर त्याला काय म्हणतात, अकर्मक कर्तरी. कर्मणीचा काय राहतो माहिती का, कर्त्याला प्रत्यय, कर्त्याला प्रत्यय, तृतीया किंवा चतुर्थीचा, आणि कर्माला प्रत्यय नसतो, कर्माला प्रत्यय नसतो. ओके. आता बघ इथं पाखरे घरटी बांधतात, बांधणारे कोण आहे बाळांनो, पाखरे.
हे झाले कर्ता. बांधण्याची क्रिया कोणावर घडणार आहे सांगा बरं? घरट्यांवर. मग घरटे काय झालं? कर्म. घरट काय झालं? कर्म. आता इथं लक्षात दे, कर्त्यापासून सुरू झालेली हा वाक्यातला तुमचा कर्ता आहे, पाखरे हा कर्ता आहे. मग कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया जर कर्त्यापाशीच थांबत असेल तर त्याला आकर्मक म्हणतात. मग क्रिया जर पुढे सरकते म्हणजे जो काम करतो ना, जो क्रिया करतो ना, तो कर्ता असतो आणि ज्याच्यावर क्रिया घडते ना ते वाक्यातलं कर्म असतं. ज्याला त्रास होतो, ज्याला सहन करावं लागतं, तो वाक्यातला कर्म असतो. मग या वाक्यामध्ये कर्म आहे म्हणून हा ऑप्शन कट झाला. ऑप्शन. आता कर्त्याला प्रत्यय तृतीया किंवा चतुर्थीचा, याला तृतीया किंवा चतुर्थीचा प्रत्यय आहे का रे? तृतीया म्हणजे काय? विभक्तीचा बरं का. ने ए शी सलाते सलानते असा काही प्रत्यय लागलाय का बघ बरं. हा ने ए शी त्याच्यानंतर सलाते आणि सलानाते असा काही प्रत्यय लागलाय का? नाही लागलेला आहे. बघ इथं पाखरे ह्या कर्त्याला नाही ना, मग हा कट झाला. कर्मणी बरोबर ना. आणि कर्माला प्रत्यय इथं काय म्हणलं तुम्हाला? नसतो आणि खरंच नाही तिथं. आहे का? इथं नाहीये. मग त्याच्यामुळं हा पण पर्याय कट झाला. भावी म्हणजे काय रे? एकदम सोपं सांगू. कर्त्याला प्रत्यय प्रत्यय एक मात्रा. प्रत्यय प्रत्यय एक मात्रा. एक मात्रा म्हणजे तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी एकवचनी. एवढं डीप मध्ये जाऊ नका तुम्ही, ते आठवायला तुम्हाला कन्फ्युज येईल. म्हणजे कर्त्याला प्रत्यय राहतो, कर्माला प्रत्यय राहतो आणि क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी एकवचनी असते. मग पाखरे घरटी बांधतात, हे घरटीने अनेक वचन आहे. घरटचं अनेक वचन घरटी, प्रत्ययने लागलेलं आहे इथं. आणि इथं तुम्हाला आहे ना एक मात्रा पण नाहीये म्हणजे हा पण पर्याय कट झाला. उरलं काय रे? सकर्मक. उरलं काय? सकर्मक. योग्य उत्तर. पाखराने घरटे बांधले. सकर्मक म्हणजे काय माहिती का? वाक्यातील कर्त्याला ने प्रत्यय लावून पाहावा. वाक्य भूतकाळात गेल्यास त्याला सकर्मक म्हणतात. परत व्यवस्थित ऐका. बघा, वाक्यातील कर्त्याला ने प्रत्यय लावून बघावा. वाक्य भूतकाळामध्ये जर गेलं तर त्याला म्हणायचं सकर्मक. आलं लक्षामध्ये? मग हे गेलंय भूतकाळामध्ये. हे बघा, पाखराने घरटी बांधले. बांधले. हे बघ, इथं ने प्रत्यय लागलाय कर्त्याला आणि वाक्य कुठे गेलं? भूतकाळामध्ये. भूतकाळ म्हणजे काय? ला लिहिले असे प्रत्यय असतात, त्याला भूतकाळ म्हणतात. म्हणून याचं योग्य उत्तर काय? सकर्मक. नसल समजलं काही टेन्शन घेऊ नको. हे बघ, बांधणारा कोण आहे? पाखरे हा झाला तुमचा कर्ता. कर्ता क्रियापदाला नारा नारी प्रत्यय लावून तो ओळखायचा असतो. कर्त्याला प्रत्यय नाही. कर्त्याला प्रत्यय नाही. कर्म काय? घरटी, ज्याच्यावर क्रिया घडणार आहे, घरट्यावर ओढणार आहे ना. म्हणजे तिथं तुम्हाला काही पाखराने जे काही काटे काड्या गोळा करून आणले ते घरात बनवण्यावर तिथं वेळ जाणार आहे. म्हणजे तिथं घरटी आहे, तुमचं काय? कर्म आहे. कर्म हे प्रथमांत आहे म्हणून त्याला म्हणायचं सकर्मक कर्ता म्हणायचं. कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्मणी व भावे येतच नाही. म्हणजे कर्त्याला प्रत्ययच नाही ना. सोपं आहे ना. कर्त्याला आहे ना प्रत्यय लागतो. कशामध्ये? कर्मणीमध्ये, तृतीया किंवा चतुर्थीचा. आणि भावेमध्ये पण लागतो, बरोबर ना. मग ते प्रत्यय नाहीच आहे ना. एवढं दोन ऑप्शन जागेवर कट होत ना. आणि आकर्मक म्हणजे कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया जर कर्त्यावरच थांबत असेल तर त्याला आकर्मक म्हणतात. ती क्रिया पुढे सरकली मग आकर्मक कट झाला म्हणून त्याचं उत्तर काय? तर सकर्मक कर्तरी. ओके, चलो पुढे बघा. आता पुढील सामासिक शब्दाचे समास ओळखा. सामासिक शब्दांचे समास. चुलत बहीण आणि साखरभात. एक सांगू का सामासिक? ऑप्शन काय काय आहे? कधी द्वंद्व, कर्मधारय, मध्यम पदलोपी आणि दिगू. जेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा बऱ्यापैकी नातेसंबंध व खाण्याचे पदार्थ असतात, खाण्याचे पदार्थ असतात, त्यांना मध्यम पदलोपी म्हणतात. त्यांना काय म्हणतात बाळांनो? मध्यम पदलोपी समास म्हणतात. मग साखर चुलत बहीण काय आणि साखरभात काय? चुलत बहीण आहे नातेसंबंध आणि साखरभात काय? तुमचं खाण्याचे पदार्थ आहे. मग झाला का मध्यम पदलोपी? हे त्याचं योग्य उत्तर आहे. मधल्या पदाचा लोप होतो. चुलत बहीण म्हणजे चुलत्याची मुलगी, या नात्याने चुलत बहीण. आणि साखरभात म्हणजे साखर घालून तयार केलेला भात. म्हणजे मधल्या पदाचा काय झाला? लोप झाला. ते घालून केलेला आहे ना त्याचा लोप झाला. डायरेक्ट साखरभात शब्द तयार झाला.
म्हणून त्याला म्हणायचं बाळांनो मध्यम पदलोपी समास. एवढं सोपं आहे, एवढंच लक्षात ठेवा. बाकी द्वंद्व येत नाही. द्वंद्वामध्ये समाहार, इतर वैकल्पिक राहतं ते नाही. एक कर्मधारयमध्ये एक विशेषण राहतं, एक नाम राहतं. आणि दिगूमध्ये पण तुम्हाला माहिती संख्यावाचक वगैरे असतात, बरोबर ना. असं आहे का? नाहीये ना. मग ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ही संधी सोडू नका. अशी संधी परत भेटणार नाही, कधीच चुकून पण भेटणार नाही. ह्या संधीचा सोनं करा बाळांनो. तुम्हाला पोलीस व्हावंच लागेल, परिस्थिती बदलावीच लागेल आणि ती तुम्ही बदलणार आहे याचा मला विश्वास आहे. फक्त जसं सांगतोय तशा पद्धतीने अभ्यास करत राहा. जर माझा तुम्हाला विश्वास असेल माझ्यावर का हा माणूस योग्य आहे, बरोबर शिकवतोय, तर तुम्ही अवश्य बॅच घ्या. 100% सांगतो तुम्हाला. नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. ॲज इट इज येणार, जशाच तसे उदाहरण येणार, कारण बदल होत नाही. समजलं? मराठीला 25 पैकी 25 मार्क येतात तुम्हाला. ओके, चला लक्ष द्या याच्याबद्दल. मध्यम पदलोपी समास म्हणजे साखर भात घालून केलेला भात म्हणजे मध्यम पदलोपी. समाहार काय म्हणले? समासाची उदाहरणं नातेसंबंध खाद्यपदार्थाशी संबंधित ते सांगितलं ना. फक्त माझ्या भाषेत हे पुस्तकी आहे. खाण्याचे पदार्थ किंवा नातेसंबंध एवढंच होतं ना, बाकी काय होतं याच्यामध्ये. ओके, चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10च घेणार आहे आज. 6वा चालू आहे, अजून 4 बाकी आहे. 10 क्वालिटीच घेणार. की डेमोला आलोय तुम्हाला दाखवायला. ओके, क्वालिटीमध्ये 1% कमी नाही. अरण्य या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही म्हणलेले बरं का इथं. काय म्हणलंय? नाही म्हणलेलं आहे. काही काही शहाणे राहता, जास्त उत्साही राहता, नवीन भरती, नवीन रक्त, एक बॉडीमध्ये काहीतरी जोश राहतो. अरण्य रान उत्तर याचं बघतच नाही. अरे शेवटी काय दिले बाळा? नाही दिलेलं नाही इथं. समानार्थी शब्द नाही, पूर्ण वाचकी, एवढी काही घाई नाही आपल्याला. इथंच मार्क जातो, म्हणतो अरे यार सिली मिस्टेक. ही सिली मिस्टेक नाहीये, सिली मिस्टेक नाही, हा शहाणपणा आहे तुझा, तू कमी कर. थोडा ॲटिट्यूड घरी ठेवायचा आपला. जेव्हा पेपरला बसतो ना तेव्हा शांत डोकं पाहिजे, पूर्ण प्रश्न वाचला पाहिजे. नाही तर अर्ध्यातून चाललाय असं नाही बाळांनो. अर्ध्या याच्याने कमी हे नाही होत त्याच्यामध्ये. काय म्हणलंय? नाही म्हणलेलं आहे ना. आता रान आहे बरं का, रान आहे, 8वी आहे, कानन पण आहे, कन्या नाहीये. कन्या म्हणजे मुलगी. कन्या म्हणजे काय? मुलगी. अरण्य शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही तर कन्या. रान, 8वी, कन्या, कानन. उत्तर सोपं आहे पण पूर्ण वाचला नाही म्हणून 1 मार्क गेला. मी तुला आता पूर्ण समानार्थी देतो, चल टेन्शन नाही घ्यायचं. बघा आता अरण्याचे काय काय समानार्थी रे? रान, कानन, वन, विपिन, 8वी, कांतार, जंगल. अरण्याचे समानार्थी शब्द पाठ करायचे. रान, कानन, वन, विपिन, 8वी, कांतार, जंगल. ओके, कन्याचे कोणकोणते ते पण ऐकून घे. चल, मुलगी, तनया, आत्मजा, तनुजा, दुहिता, पुत्री, नंदिनी. कोणकोणते डायरेक्ट पाठ करायचे. पहिले 3 करायचे, मुलगी, तनया, आत्मजा. 5 वेळा म्हणायचं मुलगी, तनया, आत्मजा. नंतरचे पुढचे म्हणायचे तनुजा, दुहिता, पुत्री, नंदिनी. असं लक्षामध्ये, म्हणजे डायरेक्ट क्लिअर होऊन जाता. मग कन्यावर जरी समानार्थी विचारू दे नाही तर अरण्य विचारू दे, मिटलं की टेन्शन. 2 पाठ झाले, खूप झाले. चलो पुढे. मराठी भाषेचे लेखन नियमानुसार शुद्ध शब्द. आता इथं काय लॉजिक लावू नको, पाठ कर. म्हणजे ना प्रॅक्टिस कर, प्रॅक्टिस. पाठ नको करू, प्रॅक्टिस कर. आध्यात्मिक, 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 आध्यात्मिक. खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे, बऱ्याचदा येऊन गेलाय, जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. आध्यात्मिक हा शुद्ध शब्द बरोबर आहे. एखादा म्हणला ना हा आहे, मग तुझं खरं बाबा, हा खरं, हा आहे. ओके, पण तो नाहीये. योग्य उत्तर काय तर आध्यात्मिक. चलो पुढे बघा. मला गाडीत पाहिजे आसन मिळावे. काय म्हणले? मला गाडीत पहिले आसन मिळावे. सॉरी, मला गाडीमध्ये पहिले आसन मिळावे. या वाक्यातील या वाक्याचा प्रकार ओळखा. काय म्हणलंय? आज्ञार्थ, स्वार्थी, विद्यार्थ, संकेतार्थ. आज्ञार्थी म्हणजे आज्ञा करणे. आज्ञार्थी म्हणजे काय करावे? आज्ञा करणे. प्रश्नात उत्तर आहे. इथं आहे का आज्ञा केली का मला गाडीत पहिले आसन मिळावे? नाही. पर्याय क्रमांक 1 कट झाला. स्वार्थी म्हणजे काळाचा बोध होतो. स्वार्थी म्हणजे काळाचा बोध होतो. आहे का इथं? किंवा कर्त्याविषयी माहिती असते. कर्त्याविषयी माहिती असते. दिली का? मला बघ गाडीत पहिले आसन मिळावे. मिळणारे कोण आहे? आसन आहे. कर्त्याविषयी माहिती का? नाही. पर्याय क्रमांक 2 कट झाला. त्यानंतर संकेतार्थ म्हणजे जर तर. जर तर, जेव्हा तेव्हा, हे असे वाक्य राहतात. आहे का इथं जर तर? नाही. पर्याय क्रमांक कट. उरलं काय? विद्यार्थ. उरलं काय? विद्यार्थ.
आता विद्यार्थी म्हणजे इथं काय आलंय वे. तुम्हाला विद्यार्थ्याची ट्रिक माहिती आहे का? जुन्या मुलांना माहिती, नवीनला माहिती नाही, किंवा जे अभ्यास करतात ते चुकीच्या पद्धतीने करतात. विद्यार्थी क्रियापदाला नेहमी वा वी वेचे प्रत्यय असतात. वा वी वेचे प्रत्यय असतात. ओके. मग आता इथं मला गाडीत पहिले आसन मिळावे म्हणून इथं वे प्रत्यय लागला. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. पर्याय क्रमांक 3 काय बाळांनो? योग्य उत्तर. मग याचं विद्यार्थी. समजलं? नाही समजलं काही टेन्शन नाही. तर मी आहे ना. विद्यार्थी क्रियापदावरून जेव्हा कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा, तर्क, मला गाडीत पहिले आसन मिळावे माझी इच्छा आहे, बरोबर ना, त्यानंतर अर्थ व्यक्त होतात त्याला विद्यार्थी म्हणतात. आणि विद्यार्थी वाक्यातील क्रियापदाला वा वी वेचे प्रत्यय असतात. वा वी वेचे प्रत्यय असतात. समजलं? अशा पद्धतीने करावं लागल तेव्हा काहीतरी बनशील, नाही तर मग काही खरं नाही. समजलं का? हे विद्यार्थीला वा वी वेचे प्रत्यय असतात. चलो. आणि कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा, तर्क राहतात. ओके. चलो पुढचा प्रश्न बघा. गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून आला रे? अरबी, फारसी, पोर्तुगीज, गुजराती. आता हे परभाषी शब्द आहे, हे आपण पाठच करावं लागतील. इथं काही तुम्हाला सूत्र किंवा काही नियम बियम काही नाही. आता हा जो शब्द आहे ना गुन्हेगार, हा गुन्हेगार शब्द आहे ना फारसी याच्यातून आलेला आहे. फारसी भाषेतून आलेला आहे. कोणत्या बाळा? फारसी. मग हे फारसीचे उदाहरण घे ऐकून. गुन्हेगार आहे बघ, गुन्हेगार, फडणवीस, हकीकत. हा फायदा होणार आहे तुम्हाला. हे पुस्तकात पण आहे बरं का, हे नाही. बघ हे पुस्तकात पण आहे गुन्हेगार शब्द, पण पुस्तकात हे नाहीये. त्याच्यावरचे लगेच शब्द नाही, हे मी देणार तुम्हाला. मग त्यासाठी सांगितलेलं तुम्हाला. गुन्हेगार, फडणवीस, हकीकत, अत्तर, पेशवा, सामान, जाहिरात, दरोगा, कामगार, सौदागर, बारदान. त्यानंतर आब्रू, तनखा, किताब, शौकीन, नजराना, सनई. हे सगळे शब्द काय तुमचे फारसी शब्द आहे सगळे. मी पेपरला गुन्हेगार विचारलाय, मी त्याच्या रिलेटेड अजून देऊन टाकले. हे टेन्शन नाही राहणार तुम्हाला. आता इथं फडणवीस विचारू द्या, हकीकत विचारू द्या, अत्तर, पेशवा, सामान, जाहिरात काही विचारू द्या, तरी मार्क जाणार नाही. फक्त इमानदारीने बसावं लागेल, करावं लागेल. नाही तर मग असं नाही सरांची बॅच घेतली, सरांनी मंत्र फुकला आणि लगेच मार्क पडले, असं नाही. बसावं लागेल, एफर्ट लावावं लागतील. कारण प्रश्न हा त्या आईवडिलांचा आहे. आईवडिलांसाठी लढायचं आपल्याला. त्यांनी तुमच्यासाठी स्वप्न बघितले, तुम्ही पोलीस होण्यासाठी. मग त्यासाठी एक जागी बसावंच लागेल आणि मेहनती करावीच लागेल. ओके. त्यानुसार लक्षात ठेवायचं. चलो पुढचा बघा प्रश्न काय रे? भाव करतो क्रियापद नसणारे वाक्य ओळखा. आता याचं उत्तर सांगण्यापूर्वी मला कमेंट करायचे आहे पूर्ण बॅच मध्ये कोण कोण विद्यार्थी बॅच घेणार आहे म्हणून. ओके. आणि याचं उत्तर पण वाटतंय तुम्हाला. कमेंट नाही, मी तुम्हाला हा व्हिडिओ बॅच मध्ये पण डेमोला टाकणार आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. मी याचं उत्तर सांगेल तुम्हाला, फक्त कमेंट करा. लवकरात लवकर सुरू करायचे असेल तर यस किंवा नो. ओके. भाव करतो क्रियापद नसणारं वाक्य ओळखा. मी घरी पोहोचण्यापूर्वी सांजावले, पित्त झाल्यामुळे मला आज मळमळते, उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते, मुलांनी खोटे बोलू नये. इथं नसणारे वाक्य म्हटलेलं आहे. 3 आहे, 1 नाहीये. भाव कर्तुक म्हणजे काय रे? त्याला अकर्तुक पण म्हणतात. ज्या क्रियापदामध्ये कर्ता हा क्रियापदातच सामावलेला असतो त्याला भाव कर्तुक किंवा अकर्तुक म्हणतात. ओके. आता मी आणि हे शब्द लक्षात ठेवायचे कोणते? सांजावले, मळमळते, उजाडले, गजाडले, गडगडते, याला भाव कर्तुक म्हणतात. पुणे ग्रामीणला हा प्रश्न आलेला होता, त्याच्यावर भाव कर्तुकवर आला होता. मग त्यानुसार आपण पाठ करून ठेवायचे. मी घरी पोहोचण्यापूर्वी सांजावले, पित्त झाल्यामुळे मला आज मळमळते, उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. मग इथं आहे का असं गडगडले, मळमळते? नाही ना. मग पर्याय क्रमांक 4 हे भाव कर्तुक क्रियापद नाहीये. नाही म्हणलेले, भाव कर्तुक नाहीये हे. ओके. चलो बघा याचे कोणकोणते भाव कर्तुक क्रियापद, अकर्तुक क्रियापद कोणकोणते रे? सांजावले, मळमळते, उजाडले, गडगडते, मावळले, खवखवते. एवढे पाठ करून ठेवा. पेपरला आला या वर्षी प्रश्न तर मार्क जात नसतो तुमचा. भाव कर्तुक झाला, आज 1 मार्क फिक्स झाला तुमचा. त्याला अकर्तुक पण म्हणता. कधी कधी तुम्हाला भाव कर्तुक असं नाही येता, तुम्हाला तिथं काय येईल? भाव कर्तुक असा ऑप्शन नाही येतात, तुम्हाला तिथं अकर्तुक असा ऑप्शन येईल. मग गडबड झाली पाहिजे. एकच अर्थ आहे दोघांचा. सांजावले, मळमळते, उजाडले, गडगडते, मावळले आणि खवखवते. झाले तुमचे 10 प्रश्न पूर्ण झाले. व्यवस्थित बघितलं लेक्चर सगळ्यांनी, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
लवकरच पुढील 10 प्रश्नांमध्ये अशाच क्वालिटीचे घेऊन येऊ. फक्त तुम्ही एक कमेंट करा. तुमच्या कमेंटनी मला खूप ऊर्जा भेटते. पॉझिटिव्ह काम करायला आणखीन मजा येते. ओके. लागलं तर नेक्स्ट लेक्चर आपण लाईव्ह पण घेऊया. चलो आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया. अभ्यास करा, आई-वडिलांचे रिस्पेक्ट करा आणि सातत्य ठेवा तुमच्या मेहनतीमध्ये. धन्यवाद.